वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकांचे ज्या जवळपास या ठिकाणी 12,991 जागा रिक्त आणि वनरक्षकच्या ज्या जागा आहे ह्या 966 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। म्हणजे जवळपास धरून चला की 14,000 प्लस जागांसाठी वनरक्षक वनसेवकांची भरती येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात मी तुम्हाला अपडेट सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की यामध्ये ग्राउंड आहे 5 किलोमीटर आणि अवघड ग्राउंड आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन व्हायचे। आणि पेपर यामध्ये सर्वात पहिले आहे, पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि त्याचबरोबर पासिंग जे 60 पैकी 27 मार्कावर या ठिकाणी पासिंग आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर वनरक्षक वनसेवक भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला अभ्यास काय करायचा, अभ्यास कुठून करायचा याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक वनसेवकांच्या जागा या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। तर वनसेवकांच्या 12,991 पद रिक्त आहे, वनरक्षकचे जे 966 जागा रिक्त आहेत। वनरक्षकच्या कुठे किती जागा आहे ते तुम्हाला सांगून देतो। चंद्रपूरमध्ये 43 आहे, गडचिरोलीमध्ये 104 आहे, त्याचबरोबर या ठिकाणी नागपूरमध्ये 96, अमरावतीमध्ये 221 आहे, यवतमाळमध्ये 67 आहे, पुण्यामध्ये 5 आहे, धुळेमध्ये 219 आहे, नाशिकमध्ये 8 आहे, संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 33 आहे, ठाणेमध्ये 130 आहे, कोल्हापूरमध्ये 39 जागा आहे। तर एवढ्या काही जागा सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी रिक्त आहे, लक्षात ठेवा। आणि वनसेवकचं जर आपण पाहिलं तर गट संवर्गातलं हे पद आहे, नव्यानं निर्माण या ठिकाणी केलेलं आहे शासनानं। तर वनसेवकांच्या 12,991 जागा आहे, गट संवर्गाचं पद आहे, यामध्ये वयोमर्यादा सुद्धा 18 ते 38 पर्यंत पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पेपर होणार आहे का असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर पेपर यामध्ये होणार आहे। सरळ सेवेने ही भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनसेवकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिला पगार जो भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। गट संवर्गातलं पद आहे वनसेवकांचं। तर वनसेवकांच्या सध्याच्या कंडिशनला जागा निघणार नाही, नंतर निघणार आहे। पहिले वनरक्षकच्या जागा निघणार आहे, त्यानंतर वनसेवकांच्या जागा या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं तर शैक्षणिक पात्रता यामध्ये 12वी पास पाहिजे वनरक्षकमध्ये। 12वीमध्ये तुमचा आर्ट जर तुम्ही असेल, आर्ट जर तुमचं असेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोल या दोनपैकी एक विषय असला पाहिजे तरच भरता येते। आणि त्याचबरोबर तुमचा सायन्स असेल तर भरता येते, कॉमर्स असेल तर सुद्धा फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर वनरक्षकमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, मागासवर्गीयांसाठी यामध्ये 5 वर्ष जोड्या म्हणजे 18 ते 33 पर्यंत। आणि त्याचबरोबर वनरक्षकमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षकमध्ये आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे वनरक्षकमध्ये, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड, 200 पैकी मेरिट लागणार आहे SC OBC WS ओपन PWD या कॅटेगरीचा, ठीक आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आता पासिंगचा जर आपण विचार केला, 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो। कोणती कॅटेगरी असा SC OBC WS सायंटिफिक ओपन SBC कोणती कॅटेगरी, 60 पैकी जर 27 प्रश्न बरोबर आले पेपर पास राहतो, ग्राउंडसाठी आपल्याला या ठिकाणी बोलायला जाते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षकमध्ये पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये जे 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे, गणिताचा विषय यामध्ये नाही आहे, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास कुठं करायचा आहे, जास्त वाचल्यापेक्षा जे काही इम्पॉर्टंट आहे, जे काही महत्त्वाचं आहे ते आपल्याला या ठिकाणी वाचा येत आहे। तर बा वनरक्षक भरतीमध्ये काय वाचलं पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, तर बा वनरक्षकमध्ये काय करते, वनरक्षकचा जो पेपर आहे हा TCS कंपनी घेते। तर TCS कंपनी काय करते, जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच त्या ठिकाणी रिपीट करते, त्याच्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न पेपरला रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला रिपीट करते, लक्षात ठेवा, ठीक आहे। TCS कंपनी आपला पेपर घेणार आहे। तर जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, जे याच्या अगोदर झालेले ज्या काही प्रश्नपत्रिका संच आहेत तर त्या तुम्ही वाचून काढा, कारण की त्यामधली जे
पेपरला रिपीट या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला जर प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये पेपर झाले, ज्या काही शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका संच, त्या सर्व प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ जे सर्व शिफ्टचे आहे. तुम्हाला जर प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल 2023च्या भरतीचा आणि 2019च्या भरतीचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली, जॉईन करून घे. त्यावर आपण टाकलेला निशुल्क तुम्हाला भेटणार आहे. कोणाजवळून 1 रुपये सुद्धा घेतला जाणार नाही, खडकून सुद्धा तुमच्याजवळून घेतला जाणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी निशुल्क. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, त्यातून तयारी करू शकता. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, तर एवढं काही. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही 5 किलोमीटर रनिंग जर 17 मिनिटांमध्ये मारली तर 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहे त्यांना 80 मार्क भेटणार आहे. जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे. तर पहा, हे काही झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट आहे, ते 15-20 दिवसांना. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये. अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जे एक पत्रक या ठिकाणी आलं होतं, एक लक्षात ठेवा. तर 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार जे त्या ठिकाणी प्रश्न एका व्यक्तीने त्या ठिकाणी विचारला होता, जे काही वन मंत्री गणेश नाईक, त्यांना तो प्रश्न विचारला होता की तुम्ही जी घोषणा केली होती 2025 मध्ये की वनरक्षकच्या जागा निघणार आहे, आतापर्यंत जागा निघाल्या असं काही त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता. तर तिकडून तो रिप्लाय आला होता वन मंत्र्यांचा. तर तो त्यांचा डायरेक्ट त्या ठिकाणी रिप्लाय आला होता, त्यांनी जो रिप्लाय केला होता. तर पहा, वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर या ठिकाणी सुरू आहे. तर जे काही कार्यवाही ते त्या ठिकाणी चालू आहे, तर नक्की या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं भरती निघणार आहे. तर आतापर्यंत वनरक्षकची भरती निघाली असती. तर पहा, वनरक्षकची जी भरती आहे हे 3 ते 3.5 वर्षांना किंवा 4 वर्षांना या ठिकाणी निघते दरवर्षी. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर लास्ट भरती वनरक्षकची 2016ला आली होती. ठीक आहे, 2016ला आली होती. तिथून जर वनरक्षक भरती पाहिली डायरेक्ट 2019ला आली होती, म्हणजे 3 वर्षानं. आणि त्याचबरोबर 2019 नंतर जर आपण पाहिलं तर 2019 नंतर 2020, 2021, 2022, 2023 म्हणजे तब्बल 4 वर्षानं वनरक्षकची भरती आली होती. आणि 2023 पासून जर आपण वर्ष मोजले, 2023 झालं, 2024, 2025, 2026 आणि 3 वर्ष म्हणजे 3.5 वर्ष या ठिकाणी झालेले आहे. वनरक्षकची भरती या ठिकाणी आलेली नाही आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे. तर पहा, वनरक्षकची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला जे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत वनरक्षकची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. वनरक्षक भरतीनंतर वनसेवकांची भरती येणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या जाडीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.